लाडकी बहीण आताच जिथे झाले होय सगळे बहिणी तुझ्या. इतके दिवस काय करत होते बहीण नाहीस तू. पसंत पडली नाही काही आणि योजना. महाराष्ट्र सरकारला कर्ज इतकं झालंय की ते 10 वर्षात फिटणार नाही इतकं कर्ज झालं. आणि ह्या असल्या स्कीम काढून खुशाल पैसे वाटत बसले ते लोक. पुण्याच्या महाराष्ट्राचं काय होईल त्याचा विचारच नाही. की असं का वागायला लागलं ते कळत नाही मला. बॅलन्स पाहिजे ग, आपल्याजवळ शिल्लक पाहिजे ना स्वतःजवळ, तर वाटा. कर्ज काढून काय वाटायचं आहे. अजबच आहे. तुम्हाला म्हणजे आवडलेलं नाही, मग त्याऐवजी त्याला काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते. हीच की अन्नधान्य, दूध म्हणा, नैमित्तिक औषधं म्हणा, हा. म्हणजे दररोज लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ह्या कमी दरात द्या ना तुम्ही. बरोबर. त्यात आमचं 4-5 हजार वाचतात महिन्याला. बरोबर आहे. तुमचे 15 कोण विचारते. बरोबर असं आहे. आता कसं झालंय, जेवणाचं ताट 100 रुपये. पहिले 30-40 रुपये जेवण येत होतं का नाही. होय. मग आता तितक्या डाळी तुम्ही 200 दर डाळींचा केलाय. होय. मग ही तुम्ही कुठनं तरी आमचे पैसे काढताय हो, आणि मग तेच आम्हाला देत आहे. हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला फार आमची दया आली आहे म्हणून तुम्ही केले असं आम्हाला वाटत नाही. लुच्चेपणा वाटतो. असं आहे. ही सगळी दादांची लबाडी आहे. तुला माहिती आहे 30-40 रुपयाला किलो डाळी होत्या सगळ्या. होय. मग ते ह्या 5 वर्षात किती झालं, 200 रुपये डाळीचा दर झाला. होय. तुरीच्या डाळीचा, उडदाच्या डाळीचा. पापड खाते माणूस सारखं. ती उडदाची डाळ कधी खाली यायला तयारच नाही अजिबात. मग हे रोज लागते ना पाण्याच्या कुकरमध्ये टाकायला. हो. मग हे आणायला आम्हाला किती लागते ते. बरोबर आहे. 2-3 हजार रुपये आमची डाळीला जायला लागल्यात. पुन्हा ज्वारीला कुठले आणायचे, तांदळाला कुठले आणायचे, गव्हाला कुठले, तेल किती महाग केले. ती तेलाला कुठले आणायचे. बरोबर. मग असलं 1500 न काय होते हो. एक आठवडा निघणार नाही 1500 तुमच्या. होय. मग अजून काय करायला पाहिजे. शिवाय तुमचं मिंदेपणा झाला आणि होय. तुम्ही दिलं म्हणजे तुम्हाला पालतं पडून आणि मत दिलं पाहिजे. होय. असं नाही का. म्हणजे जे राजकर्ते आहेत त्यांना तुम्हाला बहीण म्हणून काहीतरी लाच अशी देता आली जग जाहीर. मग ते विरुद्ध पक्षाने आता काय करायचं. त्यांनी काय सांगून निवडून यायचं सांगते. बरोबर आहे. असं होत नाही का. ते मुस्कट जाबी होते यामुळं. म्हणजे इतर जर चांगले सुद्धा काही कार्यकर्ते असतील तर ते काय आपल्या घरात लावून देणार काय यांना. बरी ही प्रजा तर थोडी जवळजवळ 150 कोटी झाले लोक. होय. म्हणजे अब्जाला गाठल्या. होय. मग का दुसरं राज्य करता काय बोलूच शकत नाही भाषणात. बरोबर. देऊन ते कुठलं देणार. का त्याच्याजवळ राहणं आहेत का, मोटारीचा कारखाना आहे का, काय आहे का काय आहे. अजून काय करायला पाहिजे. जर लाडकी योजना बहीण जर केली नाही तर मग काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. काय करू शकतोय मुख्यमंत्री. काय म्हणजे हेच की पहिलं दरच कमी करा तुम्ही. पुन्हा विद्या मोफत द्या सगळ्यांना. जात धर्म काही बघू नका. माणसं सगळी शहाणी झाली.